सोलापुरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर येतेय. घरचा एकुलता एक आधार, आई-वडिलांच्या डोळ्यांतील भविष्याचे स्वप्न आणि बहिणीच्या पाठीवरचा मायेचा छत्र असणाऱ्या 26 वर्षांच्या व्यंकटेशचा दुर्दैवी अंत झाला आहे. 4 ऑगस्टच्या सकाळी घरातून बाहेर पडलेला व्यंकटेश 5 ऑगस्टच्या रात्री थेट कंबर तलावात मृतावस्थेत आढळल्याने संपूर्ण सोलापूर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. MIDCतील टॉवेल कारखान्यात दिवस-रात्र कष्ट उपसून कुटुंबाचा गाडा हाकणारा व्यंकटेश पांडुरंग बलमेरी 4 ऑगस्ट रोजी घरातून अचानक निघून गेला. मुलगा घरी न आल्याने घाबरलेल्या आई-वडिलांनी आणि मित्रांनी रेल्वे स्टेशनपासून SD स्टँडपर्यंत पायपीट केली. शोध सुरू असतानाच विजापूर रोडवरील कंबर तलावाजवळ त्याची दुचाकी आणि मोबाईल बेवारस अवस्थेत आढळला. घटनेपूर्वी व्यंकटेशने मित्राशी फोनवर संवाद साधला होता. मित्राशी बोलताना तो ढसाढसा रडत होता आणि अचानक फोन कट झाला. तो फोन, ते रडणे आणि ती आर्त हाक कशासाठी ती? तो कोणत्या संकटात सापडला होता? ज्या मुलाच्या भविष्याचे स्वप्न आई-वडिलांनी पाहिले होते, त्याचा मृतदेह जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आला, तेव्हा आई-वडिलांच्या आक्रोशाने रुग्णालयाचा परिसर हादरून गेला. या प्रश्नांची उत्तरं मिळण्याआधीच 5 ऑगस्टच्या रात्री कंबर तलावाच्या पाण्यात त्याचा मृतदेह तरंगताना सापडला. व्यंकटेशने मित्रांकडून घेतलेल्या पैशांच्या त्रासातूनच त्याला धमकावले गेले आणि त्याचा बळी घेतला गेला, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. बाजार पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.